संजय राऊत त्यांचं काय माहितीये का, ते जळकं लाकूड आहे. मी त्या दिवशी पण म्हणालो, सरकार जे काही निर्णय घेत असतं आणि त्यांचा फक्त सरकारच्या निर्णयावरती धूर येत असतो, वरून खालून जिथून जागा मिळते तिथून त्यांचा तो धूर येतो. आणि त्या धूर येण्यापोटी सकाळची वक्तव्य असतात, बाबा एक 500 रुपये कुणाला आले की जर तीच योजना तीच महिला शासकीय इतर योजनेचे पण पैसे घेते तर त्यांचं म्हणणं आहे की कुठली शेतकरी सन्मान योजना का काहीतरी आहे, ती महिना त्याचे पैसे घेते. समजा संजय गांधीचे पण पैसे आपण घेतोय महिला म्हणून, आणि पुन्हा आपण लाडकी बहिणीचे जर पैसे घेणार असू तर त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तोच त्यांना दिला जाईल. अशा पद्धतीने बरेच जण सुरुवातीच्या काळामध्ये फॉर्म भरले, स्क्रुटिनी करायला वेळ नव्हता मिळाला, पण स्क्रुटिनी सरकारच्या एक योजना एक महिला जर 10 योजनांचा फायदा घेत असेल तर कुठला तरी एका योजनेचा तिने फायदा घ्यायला पाहिजे. तिच्या विकासाकरता जे काही सरकार खालीचा वाटा उचलते एका योजनेचाच तिने उपयोग घ्यायला पाहिजे. तर 10 योजनेमध्ये जर लाभार्थी असेल तर कुठेतरी ती कट केली जाईल. संजय राऊत केवळ टीका करणं, धूर येण्यापोटी अशा पद्धतीची वक्तव्य ते करतायत. बघा, दरबारी राजकारण करणारे आम्ही लोक नाही आहोत. आम्ही राजे महाराजे नाही आहोत की तो दरबार भरून राजा त्या ठिकाणी बसेल आणि लोकांना सलामी द्यायला लावेल. आम्ही त्या ठिकाणी आज तुम्ही इथे पाहतोय आपण, इथे लोकच आहेत, त्यासाठी दरबार बनण्याची गरज नाहीये. आज ठाण्यामध्ये दिवस रात्र एक खासदार म्हणून 12 वाजता मी जे दुपारी बसतो, संध्याकाळी दुपारी 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी दिल्लीमध्ये नसतो. त्यावेळी दिल्लीमध्ये असतो फक्त, त्यावेळी मी नसतो, नाहीतर त्या ठिकाणी असतो. एकनाथ शिंदे साहेब रात्रंदिवस लोकांना भेटत असतात. रस्त्यात कुठेही भेटलं की ते लोकांना भेटत असतो. आमच्या शाखा, आमचे नगरसेवक सर्व लोकांना भेटत असतात. आणि ते काय म्हणाले मला काही कल्पना नाही, परंतु ठाणेकरांनी कायम आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. एक हाती आम्हाला सत्ता दिलेली आहे आणि महायुतीला सत्ता दिलेली आहे. त्या ठाण्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचाच महापौर होणार ही स्पष्ट बात आहे. महायुती म्हणून लढवल्या, महायुती म्हणून आम्ही लोकसभा लढवल्या, महायुती म्हणून विधानसभा लढवल्या, महानगरपालिका निवडणुका पण महायुती म्हणूनच आम्ही लढणार. पक्ष प्रवेश पुढे पुढे का टाकायला नाही, कुठे पक्ष प्रवेश, काय कुठला विषय? 22 तारखेला नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा आहे. आता त्या ठिकाणी आम्ही निर्धार मेळावा आहे, पक्षप्रवेश वगैरे मला काही कल्पना नाहीये कोणाचा. जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोक येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून वीग लागलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेचं काम करण्याकरता. आता बघू 22 तारखेला काय होतंय, पण निर्धार मेळावा 22 तारखेला एकनाथ शिंदे साहेब या नवी मुंबईत येत आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.